नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधील सामान्य विज्ञान हा विषय अभ्यासणार आहोत आणि सामान्य विज्ञानाचा आपला जो पहिला पाठ आहे त्या पाठाकडे आपण पाहणार आहोत की जे आपल्या पाठाचं नाव आहे की नैसर्गिक संसाधने आणि हवा, पाणी आणि जमीन। या पाठाचा आपण मुलांनो आज सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया आपण अभ्यासामध्ये आपण मुलांनो की आपली जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे ते आपण प्रथम पाहणार आहोत की नैसर्गिक संसाधने। बघा इथे काय दिलेलं आहे, हा जो प्रश्न आपलं जो पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, याच्याकडे आपण विशेष लक्ष देऊया की नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन याचाच अर्थ तुम्हाला माहिती आहे, परंतु नैसर्गिक संसाधने म्हणजे काय की सजीव जीवन जगत असताना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निसर्गातील विविध घटकांचा ते उपयोग करीत असतात। उदाहरणार्थ हवा, पाणी आणि जमीन या घटकांचा ते उपयोग करत असतात व सजीवातील मूलभूत घटकांचा ज्यावेळेस ते उपयोग करतात तेव्हाच त्याला मुलांनो काय बोलतात, नैसर्गिक संसाधने असे देखील बोलले जाते। आता मुलांना आपण पाहणार आहोत की प्रस्तावनेच्या माध्यमातून याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे की या पाठात आपण नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, म्हणजे आपण तेच पाहणार की हवा म्हणजे काय, हवेचे घटक, हवा प्रदूषण, ओझोनचा थर, पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण, महत्त्व व त्याचा वापर हा कशा प्रकारे केला जातो याचा देखील मुलांना सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत। आपण इयत्ता 5वी मध्ये देखील या घटकांचा आपण अभ्यास केलेलाच आहोत मुलांना, परंतु आता आपण अतिशय डीप मध्ये किंवा सविस्तररित्या या घटकांचा अभ्यास करणार आहोत। जसं हवा आपण पाहिलेलं आहे, हवेचे घटक ते नेमके काय आहेत, हवा माहिती आहे पण हवेचे घटक कोणते आहे याचा अभ्यास झालेला नव्हता। हवा प्रदूषण ती कशी होते ते देखील पाहिले, ओझोनचा थर काय आहे ते देखील आपल्याला माहिती नाही, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। पृथ्वीवरील पाण्याचे प्रमाण किती आहे ते आपण पाहणार आहोत, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा वापर हा कशा प्रकारे केला जात आहे ते पाहणार आहोत। त्याप्रमाणे जमीन म्हणजे जी आपण वापरतो ती जमीन चालण्यासाठी किंवा ते आपण रस्ते करण्यासाठी, रेल्वेच्या कामासाठी, शेतीसाठी हर एक प्रकारे जो जमिनीचा वापर होतो तो कशा प्रकारे करतो, जे मृदा व संसाधनांचा काटकसरीने वापर याविषयीची आपण माहिती घेणार आहोत। तर अशा प्रकारे मुलांना आपण या सर्व घटकांचा मुलांना अभ्यास करणार आहोत की या सर्व जे आपल्याला घटक दिले आहेत प्रस्तावनेमध्ये याचा आपण हळूहळू आणि तपशीलवार आणि सविस्तर अभ्यास घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रथम आता आपण वळूया मुलांना की स्पष्टीकरणाकडे, की स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा इथे काय दिले तुम्हाला की तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, या चित्रामध्ये मुलांना तुम्ही पाहू शकता हे चित्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे बघा वातावरण दिले आहे। इथे काय दिले, आकृती, ही तुम्हाला आकृती आहे। पृथ्वीची आवरणे, जी पृथ्वी आहे, जी आपली पृथ्वी कशी आहे मुलांनो, चौकोन आहे, गोल आहे, साहजिकच आहे आपली पृथ्वी कशी आहे, गोल आहे। या काय झाले पृथ्वीची आवरणे, म्हणजे पृथ्वीच्या आवरणामध्ये काय काय आहे, वातावरण आहे, जलावरण आहे आणि शिलावरण आहे। हे 3 प्रकार याच्यामध्ये येतात, वातावरण, जलावरण आणि शिलावरण। बघा ही पृथ्वीच्या आवरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की नेमकं शिलावरण म्हणजे काय की जमिनीचा जो भाग असतो, जो जमिनीचा जो पृष्ठभाग असतो त्याला शिलावरण असे बोलले जाते। त्याचप्रमाणे मुलांना जलावरण म्हणजे जो पाण्याचा जो भाग असतो, पाण्याच्या संदर्भात जिथे पाणी असतं त्या पाण्याला जलावरण बोलले। जलाचा अर्थच काय आहे मुलांना, जल म्हणजे पाणी आहे आणि वरण म्हणजे व्यापून घेतलेलं आहे। शिलावरण, वरण म्हणजे देखील काय आहे, जो भाग व्यापून घेणे, जमिनी जे मातीने जो भाग व्यापून घेतला आहे म्हणजेच ती जमीन झाली आहे त्याला शिलावरण बोलतात। जलावरण म्हणजे जल आहे, जल म्हणजे पाणी आहे आणि पाण्याने जो भाग व्यापला गेलेला आहे त्याला जलावरण असे बोलले जाते। की तो आपण पाहतो मुलांना, जसं आपलं नदी आहे, नले आहे, ओढे आहे, त्याचप्रमाणे विहीर आहे, त्याप्रमाणे समुद्र आहे, महासमुद्र आहे, अशा प्रकारे जो भाग पाण्याने व्यापला गेलेला आहे त्याला जलावरण असे बोलले जाते। त्याचप्रमाणे वातावरण, वातावरणामध्ये देखील अनेक प्रकारचे मुलांना हे घटक असतात। जसं आपण वातावरणामध्ये आपण पाहू शकतो की वातावरणामध्ये जे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड, अशा अनेक प्रकारचे जे वातावरणाचा जो थर त्याच्या भोवती साचलेला असतो किंवा त्याचा देखील आपण सविस्तररित्या अभ्यास करणार आहोत। मग आता तुम्ही ह्या चित्रामध्ये मुलांना पाहू शकता, शिलावरण आहे तो जमिनीने जो भाग व्यापला गेलेला आहे, हा इथपर्यंत काय आहे, ही जमीन आहे आणि हा जो पूर्ण भाग दिसत आहे हा पाण्याचा भाग आहे आणि ही जे त्या पाण्याच्या वरचा जो भाग आपण जो आकाशाकडे जर पाहिलं तर तो वातावरणाशी संबंधित आहे। तर मग वातावरणामध्ये सर्वात पहिला जो घटक असतो मुलांनो तो हवेशी संबंधित की हवा। मग हवेमध्ये कोणते घटक आहेत, जसं मी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर मोनॉक्साईड आहे, त्याचबरोबर कार्बन आहे, अशा अनेक प्रकारचे जे मुलांनो
घटक या वातावरणामध्ये देखील मिक्सअप केलेले आहेत की ते एकत्रितपणे असतात आणि त्याचा देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये साहजिकच उपयोग होत असतो. आणि तो कशा प्रकारे उपयोग होतो हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. की या आकृतीच्या भागा माध्यमात आपण पाहिले आहे की कशा प्रकारे पृथ्वीच्या भोवती जे आवरण आहे ते वातावरण आहे, कशा प्रकारे वातावरण, जलावरण आणि शिलावरण अशा प्रकारे हे बघितलेलं आपण पाहू शकतो. की बघा, आकृतीतील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत. आकृतीतील काही घटक म्हणजे काय आहे मुलांनो, की जसं पक्षी आहेत, हे आकाशामध्ये काय करत आहेत, उडत आहेत किंवा तिथे आकाशामध्ये फिरत आहेत. आकृतीतील काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत, त्या हवेमध्ये पक्षी काय करत आहेत, उडत आहेत. आणि जसं पाणी आहे, जलावरण, शिलावरण आणि वातावरण असे 3 हे घटक दिले गेलेले आहेत. पृथ्वीच्या सर्व बाबी हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहेत. पृथ्वीच्या सर्व बाबी म्हणजे पृथ्वीवरील हर एक जी गोष्ट आहे ती कशाच्या संदर्भात आहे. बघा मुलांनी इथे काय शब्द, हे बघा, ही हवा आहे, पाणी आहे आणि जमीन याच्याशी संबंधित आहेत. पृथ्वीवरच्या सर्व बाबी म्हणजे की जे सर्व सजीव आहेत त्या सर्व सजीवांना लागणारा जो उपभोग आहे, ते निसर्गातील उपलब्ध असणारे घटक म्हणजेच ते कोण आहेत, हवा आहे, पाणी आहे आणि जमीन आहे, याचा ते काय घेत आहेत, उपभोग घेत आहेत. आणि त्याच्याशी त्याचा संबंध आहे कोणाशी, जे सजीव आहेत. मग पृथ्वीवर असणारे हर एक जे सजीव प्राणी आहेत, मग ते पशु असो, पक्षी असो, प्राणी असो, आणि आपण त्याच्यामध्ये देखील मोडले गेलेले आहोत. त्याच्यामध्ये आपण सर्व जे पृथ्वीवर राहणारे जे सर्व सजीव आहेत त्याचा सर्व निसर्गातील घटकाशी संबंध येत असतो. हवा, पाणी आणि जमीन या सर्वांशी घटकाचा त्याचा संबंध हा नेहमीच येत राहतो आणि आपण त्याचा उपभोग देखील मुलांना करत राहतो. बघा, अशा प्रकारे जे हवा आहे, पाणी आहे आणि ही जी जमीन आहे हे देखील दिसत आहे. आता बघा, इथे तुम्हाला काही चित्र दिले गेलेली आहेत, ते पाहू शकता. बघा, पृथ्वीवरील सर्व सजीवांचा वावर याचा अर्थ काय आहे मुलांना, पृथ्वीवरील सर्व सजीव म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्राणी आले, 4 पायाचे जे प्राणी आहेत ते देखील आलेले आहे म्हणून. आणि आपण जे प्राणी आहोत, जो मनुष्य प्राणी आहोत तो देखील त्याच्यामध्ये आलेला, म्हणजे पशु आले, पक्षी आले, सर्व सजीव आले. मग सर्व सजीवांचा वावर म्हणजे आपण तिथे राहत असतो त्याला आपण काय बोलतो, वावर. मग त्याच्यामध्ये आपण जमिनीचा वापर करतो, पाण्याचा वापर करतो, हवेचा म्हणजेच अनुक्रमे म्हणजे शिलावरणाचा, जलावरणाचा आणि वातावरणाचा यामध्ये देखील असतो. म्हणजे ज्या अर्थी आपण हवा, पाणी आणि जमीन याचा वापर करत असतो त्याच्याच अर्थ आपण वातावरण, जलावरण आणि शिलावरण याचा देखील आपण काय करत असतो, वापर करत असतो. आणि याचा आपण वेळोवेळी उपयोग करत असतो, जमिनीचा, पाण्याचा आणि हवेचा देखील. आणि म्हणूनच या सगळ्यांचा ऑटोमॅटिकली आपण काय करत आहोत की जलावरण, शिलावरण, वातावरणाचा यामध्ये देखील विशेषरित्या समावेश असतो. हे एकमेकाशी परस्पर जोडले गेलेले आहेत ते आणि ते याच्यापासून वेगळे नाही. त्या सजीवाचा जो आपण वापर करतात, जमीन, हवा, पाणी याच्याशी ते निगडीत आहेत. जसं आपण याचा वापर करतो तसं हर एक जो मनुष्य आहे, हर एक जो सर्व सजीव आहे तो जमिनीचा वापर करतो, हर एक सजीव आहे तो पाण्याचा वापर करतो आणि हर एक जो सजीव आहे तो वातावरणातील घटकांचा देखील वापर करत असतो. हे देखील आपण बघा या चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घेऊ शकतो. बघा, आता इथे काय दिले आहे, शिलावरण, जलावरण, वातावरणाच्या या भागात जीवावरण असे म्हणतात. म्हणजे हे 3 एकत्रित गोष्टी जर केल्या, काय शिलावरण आहे, आपण पुन्हा एकदा नीट समजून घेऊया मुलांनो. शिलावरण आहे, जलावरण आहे आणि वातावरण आहे. या वातावरणाच्या या भागास आपण काय बोलतो आहे, जीवावरण म्हणतोय. म्हणजे त्याला काय बोलणार, बायोस्फेअर असे बोलले जाते. काय बोलणार, बायोस्फेअर असे आपण त्याला म्हणू जातो. कोणत्या वातावरणाला, शिलावरण, जलावरण आणि वातावरण यात एकत्रित 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण या गोष्टीचा काय करतो, उपभोग घेतो. त्याला मराठीमध्ये आपण काय बोलतो, जीवावरण असे बोललं जातं. म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये काय बोलणार, बायोस्फेअर म्हणजेच काय आहे, जीवावरण असे देखील बोलले जाते. म्हणजे एकत्रित घटकांचा आपण काय करत आहोत, उपयोग करत आहोत. बघा, अशा प्रकारे आपण काय बोलत आहोत, जीवावरण. आता बघा, इथे तुम्हाला काय दिसत आहे, एक काय आहे हे मुलांनो, पृथ्वी आहे. आणि पृथ्वीमध्ये हे काय 2 मुलं करत आहेत तुम्ही चित्रात पाहू शकता की ते कशा प्रकारे जमिनीवरून पृथ्वीचं, चंद्राचं काय करत आहे, ते निरीक्षण करत आहे की कशा प्रकारे पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. आता ही काय आहे, पृथ्वी आहे, पृथ्वीच्या सभोवती काय आहे, वातावरणाचं काय आहे, थर आहे. की जे दिसते आपल्या डोळ्यांना पृथ्वी दिसते, पण वातावरणात असलेले जे थर आहेत ते आपल्या डोळ्यांना ते दिसत नाही, ते अदृश्य प्रकारचे असतात. तसं आपण आपल्या वातावरणाचा जो थर आहे
ज्या प्रकारे नायट्रोजन आहे, जे घटक आहे, वायूचे जे घटक आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आहे, काजळी आहे, असे अनेक प्रकारचे जे थर आहेत ते देखील असतात तिथे, पण आपल्याला ते दिसू शकत नाही. आणि म्हणून पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर असतो, हवेचा जो एक प्रकारचा जो काय असतो थर तिथे जोडलेला गेलेला असतो, आणि तो थराचा देखील आपण काय करत असतो, आपल्याला जीवनामध्ये त्या घटकाचा वापर करत असतो. ते देखील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे. आता इथे जे दुसरं चित्र आहे ते पाहू शकता बघा. पृथ्वीचा पृष्ठभाग मात्र पाणी व जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाच्या तुलनेत खूप जास्त आहे. बघा इथे नीट समजून घ्यावं आपण हळूहळू. पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, जो पृष्ठभाग म्हणजे जो खालचा भाग आहे, मात्र पाणी व जमीन की जो पृष्ठभाग आहे तिथे पाणी आणि जमीन आपण काय करत असतो, वापरत असतो. म्हणजेच काय आहे, जलावरण आणि शिलावरणाच्या तुलनेत खूप जास्त आहे. की जे जमीन जे आहे ते जमिनीपेक्षा पाणी हे काय आहे, जास्त प्रमाणामध्ये इथे आढळून येतं. मग प्रत्येक ठिकाणी पाणी हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे जसं मुलांनो, पृथ्वीचा जो पूर्ण भाग पाहिलं की पृथ्वीच्या 71% हे काय आहे, पाणी आहे, आणि 29% हे काय आहे, जमीन आहे. परंतु जरी 71% पाणी असलं तरी आपण ते सर्वच्या सर्व पाणी पिण्याच्या उपयुक्ततेचं नाही. आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य पाणी बनवावं लागतं, आणि तरी देखील आपल्या पाण्याची कमतरताही भासत नाही. आपण त्या गोष्टी काय करतो, प्रक्रिया करून ते पाणी पिण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे पृथ्वीचा पृष्ठभाग मात्र पाणी व जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाच्या तुलनेत हा खूप जास्त आहे. जमीन व पाण्याचे प्रमाण आता त्यांनी तुम्हाला अधिक समजून सांगण्यासाठी आकृतीच्या माध्यमातून, आकृतीच्या सहाय्याने ते तुम्हाला अधिक स्पष्ट करून समजून यावं यासाठी तुम्हाला इथे एक आकृती दिली आहे. त्याचा देखील मुलांनो नीट निरीक्षण करायचं आहे की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. पाहू शकता की बघा इथे काय सांगितले आहे की ही बघा ही पृथ्वी आहे. पृथ्वीचा जो हा बघा भाग आहे, हा जो पूर्ण जो भाग आहे तो कसा भाग आहे, हे काय आहे, पाणी आहे. मग पाणी किती आहे, ही पाणी 71% आहे. म्हणजे किती, 71, बरोबर. आणि जमीन हे काय आहे, ती जमिनीचा 29% भाग हा काय आहे, ही जमीन आहे. जमीन व पाण्याचे प्रमाण तुम्हाला इथे दाखवले गेलेले आहे. मुलांना परीक्षेला प्रश्न विचारला जातो की जमिनीचं पाण्याचं प्रमाण किती आहे, जमिनीचं किती प्रमाण आहे आणि पाण्याचं किती प्रमाण आहे. ही गाळलेली जागा तुम्हाला येऊ शकते, ते देखील तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला जे प्रमाण दाखवले आहे जमीन व पाण्याचे प्रमाण हे कशा प्रकारे आहे ते देखील तुम्हाला इथे सांगितलेले आहे. लक्षातच ठेवायचं आहे की जो जमीन आहे ती 29% आहे, आणि जे पाण्याचे जे प्रमाण आहे 71% हे पाणी इथे आपल्याला आढळून येते. हे देखील तुम्ही पाहू शकता मुलांना. हे अशा प्रकारे तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने अधिक स्पष्ट झालेलं आहे. आता बघा इथे आपली जी व्याख्या आहे, जसं मी सुरुवातीला पाठ शिकवताना तुम्हाला बघा सांगितलेलं होतं की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नैसर्गिक संसाधने म्हणजे की सजीव जीवन जगत असताना प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या नैसर्गिक घटकांचा ते उपयोग करत असतात. उदाहरणार्थ हवा, पाणी, जमीन या सजीवातील मूलभूत घटकांची जेव्हा गरजाची पूर्तता होते तेव्हाच त्याला काय बोलतात, नैसर्गिक संसाधने असे देखील बोलले जाते. आता बघा इथे आपण परत पुन्हा एक दुसरी व्याख्या पाहणार आहोत, डेफिनेशन पाहणार आहोत. ती कोणती आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे काय दिले, नैसर्गिक संसाधने आणि व्याख्या. व्याख्या म्हणजे काय, डेफिनेशन. पृथ्वीवरील सजीव व सृष्टी टिकून राहण्यासाठी, म्हणजे पृथ्वीवरील हर एक जे सजीव आहेत ते तुम्हाला माहिती आहेत, पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहेत, हर एक जे सजीव सृष्टीत टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा म्हणजे काय मुलांना, की त्यांची जी बेसिक नीड आहे. इथे काय दिलंय, मूलभूत गरजा म्हणजे त्यांची जी बेसिक नीड आहे ती पूर्ण करण्यासाठी ते हवा, पाणी व जमीन हे घटक काय आहेत, महत्त्वाचे आहेत, व त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. की जे सजीव आहे त्या सजीवाची मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि जमीन या घटक महत्त्वाचे आहेत, व त्यामुळे त्यांना नैसर्गिक संसाधने असे देखील बोलले जाते. ही आपली काय आहे मुलांनो, व्याख्या आहे. आणि या व्याख्याने आपण ही नीट लक्षात ठेवायची आहे. परीक्षेला ही व्याख्या देखील विचारू शकतात की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, व त्यामुळे तुम्हाला ही व्याख्या येणं देखील गरजेचं आहे. तर अशा प्रकारे नैसर्गिक संसाधनांची ही व्याख्या देखील मुलांना आपल्याला दिली आहे. आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया. कोणत्या 3 घटकांचा मुलांनो, हवा, पाणी आणि जमीन या 3 घटकांचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे.
बघा आपला जो पहिला हवा, आता बघा इथे काय दिलंय, हवा. हवा म्हणजे काय, एअर. एअर कुठे आहे सांगा बरे. आता इथे त्यांनी प्रश्न की एअर कुठे आहे. हवा सगळीकडे असते. जेव्हा आपण बाहेर पडतो किंवा आपण घरात बसलो आपल्याला हवा येत असते. हवा का म्हणजे काय, आपण आपल्या नाकावाटे ऑक्सिजन हा घेत असतो. हे काय आहे, हवा आहे. मग आपण त्याला हवेचे थर, मग आपण हवेच्या संदर्भात ज्या गोष्टी पाहतो की हवा कोणती आहे, हवेचे घटक कोणते आहेत आणि हवेचे कशा प्रकारे दुष्परिणाम होतात, या घटकांचा आपण याच्यामध्ये पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. बघा आता इथे तुम्हाला अधिक समजून सांगण्यासाठी इथे पृथ्वी बघा दिली आहे की त्याच्यात सांगितलं की पृथ्वीच्या सभोवती अनेक वायूचे काय आहे, मिश्रण आहे. ही काय आहे, ही पृथ्वी आहे. बघा याला आपण काय नाव देणार आहोत, पृथ्वी. आणि पृथ्वीचे काय सभोवताली, म्हणजे सभोवताली म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूला काय आहे, अनेक वायूचे मिश्रण आहे. आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा आहे. म्हणजे सर्वात प्रमुख म्हणजे काय आहे, हवा आहे. आणि हवेच्या सभोवती अनेक वायूंचं जे काय आहे मिश्रण आहे. मग ते वायू कोणते आहेत तुम्हाला सांगितलं आहे, जे ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, तसेच पाण्याची वाफ आहे, संयुग मिश्रण आहे. असे अनेक प्रकारचे जे काय आहेत मिश्रण आहेत मुलांनो, ते काय आहेत, पृथ्वीच्या सभोवती वायूचं काय असतं, मिश्रण असतं. आणि ते कोणकोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगितले. अनेक जे घटक आहेत ते घटकांचा देखील आपण तपशीलवार अभ्यास करणार आहोत मुलांनो, की जे कशा प्रकारे जे पृथ्वीच्या सभोवती वायूचे जे मिश्रण आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. वायू बरोबर काय आहे, ते तर वायू आहेतच, परंतु त्याच्याबरोबर अजून एक काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत किंवा त्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. म्हणजे वायू बरोबरच काय आहे, धूलिकण देखील आहेत आणि पाण्याची वाफ देखील आहे. काय आहे मुलांनो त्याच्यामध्ये, की वायू बरोबर काय, धूलिकण आहे, पाण्याची वाफ आहे, यांचा देखील समावेश हवेमध्ये होतो. की हवेमध्ये जे इतर जे घटक आहेत त्या घटकाबरोबर धूलिकण आहे. आता मला सांगा, धूलिकण म्हणजे काय, मोठी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा रस्त्यावर जेव्हा धूळ जाते, जेव्हा आपण रस्त्यावरून जातो, जेव्हा खूप वारा वाहतो, त्या वाऱ्याबरोबर जे धुळीचे कण असतात ते देखील हवेमध्ये मिक्स केलेले जातात किंवा ते मिसळले जातात. तेव्हा त्याला जेव्हा हवेचे जे छोटे छोटे जे मातीचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात, जे कण असतात, त्याला आपण काय बोलतो, धूलिकण असे देखील बोलतो मुलांनो. आणि अशा प्रकारे ते धूलिकण देखील आपण इथे पाहू शकता. पाण्याची वाफ, पाण्याची वाफ म्हणजे काय मुलांनो, की जे पाण्याची वाफ कशी असते, की जेव्हा एखादं पाणी आपण गरम करायला ठेवतो आणि ते अति प्रमाणात जेव्हा जास्त गरम होतं तेव्हा त्या पाण्यामधून काय येते, वाफ येते. आणि ते वाफ काय होते आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे असे अनेक भूगर्भामध्ये जे पाण्याचा जिथे साठा असतो, म्हणजे आपण म्हणू शकतो जिथे नदी आहे, जिथे तलाव आहे, जिथे समुद्र आहे, महासागर आहे, अशा ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन होऊन पुन्हा ते बाष्पाच्या स्वरूपात ते आकाशात ते पाणी घेतलं जातं आणि पुन्हा ते पावसाच्या माध्यमातून ते पाणी खाली येतं, तेव्हा त्याला आपण पाण्याची वाफ असं म्हणून, याचा देखील समावेश हवेत होत असते. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की धूलिकण आहे, जर हवेबरोबर जे हवेचे जे घटक आहेत त्या हवेच्या घटकाबरोबर धूलिकण देखील आहेत, पाण्याची वाफ देखील आहेत. आणि या सर्व घटक हे काय आहेत, एकमेकांशी जोडले गेले वायू बरोबर, म्हणजे त्या घटकाबरोबर देखील हे दोन घटक त्याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत, त्यांचा देखील समावेश या हवेमध्ये होत असतो. हे देखील इथे आपण बघा अशा प्रकारे पृथ्वीच्या माध्यमातून किंवा या चित्राच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. बघा पृथ्वी सभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये, आता पृथ्वी भोवताली म्हणजे पृथ्वी काय आहे, स्वतःभोवती फिरता फिरता ती काय करत असते, सूर्याभोवती फिरते. आपण त्याचा अभ्यास मुलांनो इयत्ता 5वी मध्ये केलेला आहे की पृथ्वी काय करते, असे परिभ्रमण करते आणि परिभ्रमण करत असताना ती परिवलन करत असते. बरोबर मुलांनो. मग अशा प्रकारे पृथ्वी सभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये काय आहे, वातावरणातील हवेत मी आधीच सांगितलं काय आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि 6 निष्क्रिय वायू आहेत, की जे निष्क्रिय वायू आहेत. तर अशा प्रकारचे जे सर्व वायू जे पृथ्वीच्या सभोवतीच्या वातावरणाच्या हवेमध्ये आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे. आता बघा आपण याचा देखील तपशीलवार अभ्यास करणार आहोत, सविस्तर अभ्यास पाहणार आहोत की पृथ्वीच्या सभोवती कोणत्या प्रकारचे जे घटक आहे, जे वायू आहेत ते कोणकोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा जो पहिला आहे तो कोणता आहे आपण पाहूया तपशीलवार. हा जो पहिला आहे नायट्रोजन आहे, दुसरा आहे ऑक्सिजन आहे, तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड आहे, 6 निष्क्रिय वायू आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे आणि धूलिकण आहे. तर अशा प्रकारे पाण्याची वाफ धूलिकण ह्या ज्या आहेत त्याच्याबरोबर पाण्याची वाफ आणि धूलिकण हे त्याच्यामध्ये ऍड केले गेलेले आहे, त्याच्यात जोडले गेलेले आहे, त्याचा त्याच्यामध्ये समावेश देखील झालेला आहे. तर अशा प्रकारे पृथ्वीच्या वातावरणामध्ये वायूचा जो थर आहे ते कोणकोणते आहेत, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे,
कार्बन डायऑक्साईड आहे, 6 निष्क्रिय वायू आहे, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धुलीकण, अशा प्रकारचे सर्व वायू तिथे काय आहेत, पृथ्वीच्या हवेभोवती जो वायूचा जो थर आहे तिथे आपण पाहू शकतो. आणि याचं आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण याचा वापर कसा करतो हे देखील आपण पाहणार आहोत, की जे आपले नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आहे, याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले जे सजीव आहेत, हर एक प्रकारचे जे सजीव आहेत, जे पशु पक्षी प्राणी आहेत, ते कशा प्रकारे त्याचा वापर होतो ते देखील आपण मुलांनो पाहणार आहोत, की त्याचा वापर आपण कशा प्रकारे करणार आहोत. बघा वातावरणाच्या 5 थरापैकी देखील, आता हे झालं हवेच्या वायूचे जे घटक आपण पाहिले, पण वातावरणाचे देखील काय आहे मुलांनो, 5 थर आहेत. त्या वातावरणातील 5 थरापैकी मुलांनो तपांबर आहे, स्थितांबर आहे, दलांबर व आयनांबर आहे, आणि त्याचप्रमाणे मुलांनो जो आपला 5वा जो घटक आहे बाह्यांबर आहे. हे देखील आपण पाहू शकतो की वातावरणाचे 5 थर आहेत. जसं हवेच्या वायूचे जे थर आहेत त्याचा आपण अभ्यास केला तर जसे वातावरणाचे जे 5 थर आहेत त्या 5 थरापैकी बघा तपांबर आहे, तो किती आहे ते देखील आपण पाहू शकतो. तपांबर आहे हा 80% आहे, स्थितांबर आहे तो 19% आहे, दलांबर आणि आयनांबर आहे वायूचं प्रमाण कमी आहे. म्हणजे ह्या टक्क्यांच्या यांच्या वातावरणाच्या या तपांबर आणि स्थितांबराच्या टक्क्यामध्ये याचं वायूचं प्रमाण फार कमी आहे, त्याचं प्रमाण आहे परंतु फार कमी आहे. आणि बाह्यांबर हा वायू आढळत नाही, की म्हणजे हे जे 5 थर आहे, वातावरणाचे किती थर आहेत मुलांना, 5 आहेत. तपांबर आहे, स्थितांबर आहे, दलांबर आहे, आयनांबर आहे आणि बाह्यांबर आहे. तशा 5 थरापैकी त्याचे जे प्रमाण आहे सर्वात जास्त प्रमाण हे तपांबरचं आहे मुलांनो. स्थितांबरचं त्याच्यानंतर खाली आहे, आणि नंतर बघा दलांबर आणि आयनांबर याचं वायूचं प्रमाण हे फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि बाह्यांबर जो आपला जो 5वा जो थर आहे हा वायू आढळत नाही, की हा वायू फारच अल्प प्रमाणात आहे, तो काय आहे आढळून येत नाही, म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये गिनती केलेली नाही. तर अशा प्रकारे वातावरणाचे जे 5 थर आहे कोणकोणते मुलांना परत एकदा आपण नीट समजून घेऊया. तपांबर आहे, स्थितांबर आहे, दलांबर आहे, आयनांबर आहे आणि बाह्यांबर आहे. अशा 5 प्रकारचे जे थर आहेत ते बघा वातावरणाचे 5 थरापैकी हे 5 देखील परीक्षेला प्रश्न विचारू शकतात. आता बघा आपण इथे पाहूया, तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे, त्यांचं जे प्रमाण आहे ते देखील तुम्हाला इथे सविस्तररित्या सांगितलं आहे. कोणतं आहे की हवेतील विविध घटकाचे प्रमाण, की जे अगोदर आपण पाहिलं होतं वायूच्या थराच्या अगोदर, की हवेमध्ये जे कोणकोणते विविध घटक आहेत, म्हणजे ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, त्यांचं प्रमाण हवेमध्ये किती आहे. जसं आता आपण समजून घेतलं की वायूचं प्रमाण किती आहे, वातावरणातील थराचं प्रमाण किती आहे, मग ते आपण पाहिलं तपांबर आहे, स्थितांबर आहे मुलांनो, दबांबर आहे, त्याचप्रमाणे बाह्यांबर आहे, आयनांबर आहे, मग त्याचं प्रमाण किती आहे हे आपण आकृतीच्या माध्यमातून पाहिलं. त्याचप्रमाणे आपण हवेतील विविध घटकांचे प्रमाण, इथे काय सांगितलंय, हवेतील विविध घटकांचे प्रमाण ते किती आहेत त्याचा देखील आपण पाहणार आहोत. आकृती हवेतील विविध घटकांचे प्रमाण. आता बघा आपण सर्वात पहिलं बघा पाहूया की तो जो नायट्रोजन आहे तो किती दिला आहे, 78% दिला आहे, 78%. किती आहे, 78% आहे. त्याचप्रमाणे जो आपला ऑक्सिजन आहे तो 21% आहे, बरोबर. जो ॲरागॉन आहे तो 0.9% दिलेला आहे. त्याचप्रमाणे इतर वायू व घटक हा 0.0 आणि हा 60% दिला आहे. कार्बन डायऑक्साईड देखील हा 0.03% हा दिलेला गेलेला आहे. तर अशा प्रकारे जे हवेतील जे घटक आहेत ते घटकांचा देखील बोलावला आपण अभ्यास पाहिला आहोत, की तुम्हाला या चित्राच्या माध्यमातून समजून गेलं असेल की जो सगळ्यात जास्त घटक कोणता दिसत आहे तुम्हाला, अर्थातच नायट्रोजन दिसत आहे. नायट्रोजनमध्ये 78% काय आहे, हा जास्त प्रमाण आहे त्याचा, हवेमध्ये त्याचं काय आहे प्रमाण आहे. आपण काय शिकतोय, हवेतील विविध घटकाचे प्रमाण. मग सर्वात जास्त घटकाचं प्रमाण कोणतं आहे, हवेतील घटकाचं प्रमाण हे नायट्रोजन हा जो घटक आहे त्याचं हवेमधील प्रमाण हे सर्वात हे जास्त हायेस्ट आहे आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर मुलांना आपण पाहू शकतो ऑक्सिजनचं आहे, त्याच्यानंतर पाहू शकतो मुलांना ॲरागॉनचं आहे, त्याच्यानंतर इतर वायू आहे, आणि कार्बन डायऑक्साईड हा सगळ्यात कमी प्रमाणाचा आहे. तर अशा प्रकारे याचं देखील जसं वातावरणातील थराचं प्रमाण तुम्हाला दिलं त्याचप्रमाणे मुलांना हवेतील विविध घटकांचे प्रमाण ते देखील दिलेलं आहे. आता आपल्या या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग आपण कसा होतो किंवा आपण त्याचा वापर कसा करतो ते देखील मुलांना आपण पाहणार आहोत. ते देखील आपण बघूया हे कशा प्रकारे त्याचा दैनंदिन जीवनामध्ये हा वापर केला गेलेला आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्ही तिचे चित्र नीट पाहूया की कशा प्रकारे किती टक्के इथे दिले गेलेले आहेत ते देखील आपण पाहणार. हवेतील विविध घटकांचे प्रमाण हे कशा प्रकारे इथे चित्राच्या माध्यमातून तुम्हाला आधी सांगून दिले.